ही महत्त्वाच्या बातम्या। वसई ते विरार दरम्यानची लोकल सेवा ठप्प झालेली आहे। ट्रेन बंद असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या चर्चगेट ते वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू आहे। तसंच वसई ते डहाणू ट्रेन बंद असल्याची माहिती मिळते आहे। पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे। प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागतोय आणि आपण बघतोय वसई ते विरार दरम्यान लोकल सेवा ठप्प झालेली आहे। सुप्रीम मस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुप्रीम, वसईच्या पुढे मोठ्या प्रमाणात चाकारमानी राहतात विरार पर्यंत आणि आता वसई पासूनच जर ट्रेन बंद असेल तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत। काय या संदर्भातली माहिती पश्चिम रेल्वेने दिलेली आहे, काय सद्यस्थिती आहे? हो स्नेहिल, बरोबर म्हणाला तुम्ही। आता बऱ्यापैकी जे प्रवासी आहेत ते पुन्हा वसई विरार या दिशेला जातील, मात्र वसई ते विरार हा संपूर्ण रेल्वे प्रवास बंद करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने वसई ते डहाणू हा रेल्वे प्रवास सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। लोकल सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे। जर आपण बघितलं तर दुपारच्या वेळी सुद्धा वसई ते विरार हा संपूर्ण पट्टा रेल्वेचा जो होता तो पाण्याखाली होता आणि त्यामुळेच आता प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि वसई ते विरार आणि वसई ते डहाणू ह्या दोन्ही रेल्वे सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत। आज सुप्रीम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वसई ते डहाणू लोकल सेवा ठप्प झालेली आहे आणि यामुळे चाकरमान्यांना जे लोक कामासाठी म्हणून मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणाने त्रासाला सामोरं जावं लागतंय। लोकल सेवा ठप्प आहे। विरारला जर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे।